क्लायंटच्या शेतातून सरकारी रोड गेला. क्लायंट रातोरात करोडपती झाला. क्लायंटला जवळपास 1 करोड रुपये भेटले. मग आता ह्या पैशाचं करायचं काय, म्हणून आम्ही एक स्मार्ट डिसिजन घ्यायचं ठरवलं. क्लायंटची रिस्क कॅपॅसिटी विचारात घेता आम्ही काही अमाऊंट ही गॅरंटेड इन्कम प्लॅन मध्ये टाकायचं ठरवलं आणि काही अमाऊंट ही म्युच्युअल फंड मध्ये टाकायचं ठरवलं. क्लायंटला 1 करोड रुपये भेटले. ते 1 करोड आम्ही गॅरंटेड इन्कम प्लॅन मध्ये टाकायचं ठरवलं. ते कसे, तर दरवर्षी 10 लाख रुपये असे फक्त 10 वर्ष भरायचे. असं केल्यानं क्लायंटला पहिल्याच महिन्यापासून जवळपास 30,000 रुपये महिन्याला त्याचा मंथली इन्कम सुरू झाला. तो कधीपर्यंत, तर क्लायंटचं वय 99 वर्ष होईपर्यंत, अर्थातच मरेपर्यंत. याच्यासोबतच क्लायंटला जवळपास 1.25 कोटीचा लाईफ इन्शुरन्स कव्हर भेटला. म्हणजेच इन केस क्लायंटची डेथ झालीच तर क्लायंटच्या नॉमिनीला वन टाइम ते 1.25 कोटी रुपये भेटतील विदाउट एनी कंडिशन. आता जो मंथली इन्कम येणारा आहे जवळपास 30,000चा, तो आम्ही खिशात न ठेवता तो SIP मध्ये कन्व्हर्ट केला. आता समजा 20 वर्षानंतर क्लायंटने ठरवलं की आता बस, आता सगळे पैसे काढायचे, तर क्लायंटला तेव्हा 2 प्रकारचे इन्कम भेटतील. पहिला म्हणजे गॅरंटेड इन्कम आणि दुसरा म्हणजे म्युच्युअल फंड इन्कम, जो की मार्केटवरती डिपेंड असेल. म्युच्युअल फंड मध्ये जी रक्कम जमा झाली तिची व्हॅल्यू जवळपास 20व्या वर्षी 4.5 कोटी असेल आणि जो गॅरंटेड इन्कम प्लॅन आहे त्यातून जवळपास 65 लाख रुपये हे वन टाइम क्लायंटला भेटतील. हे मात्र गॅरंटेड असेल आणि सोबत 1.25 कोटीचा लाईफ इन्शुरन्स कव्हर भेटला. तुम्हालाही जर असंच पैशांचं प्लॅनिंग करायचं असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअपवर नक्की मेसेज करा.